नमस्कार, माझे नाव ऋषिकेश सत्येश उपळावीकर, राहणार कराड, जिल्हा सातारा. आज जागतिक संग्रहालय दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा येथे माझ्या अर्कचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तरी ह्या प्रदर्शनामध्ये जवळपास 80 अर्कचित्र आहेत आणि काही डेमो पण करणार आहे मी थोड्या वेळाने. आणि सातारकरांचा प्रतिसाद खूप चांगला आहे, कारण की सकाळपासून प्रदर्शन खुले आहे आणि बरेच लोक येऊन गेले प्रदर्शन पाहण्यात. माझं नाव आशा सतीश उपळावीकर, ऋषिकेशची मम्मी मी. हे मिस्टर माझे सतीश उपळावीकर. आणि ऋषी खूप लहान होता, एवढंसं छोटासा होता माझा, 2-3 वर्षाचा. तेव्हापासून तो असं कागद पेन बसल्यापासून स्केच करायचा आणि तो इतकं छान करायचा ना की असं बघतच बसावं वाटायचं. आणि नंतर मग त्याची आवडच येत होत गेली आणि आता तर वर्ल्ड रेकॉर्ड पण तिला मिळाले. खूप छान वाटते मला तर. ऋषी माझा मुलगा. अगदी लहानपणापासून ऋषीला त्याची आवड होती. त्यानं ती जोपासत एका वेगळ्या कलेमध्ये अर्कचित्र ही बऱ्यापैकी अगदी कमी याच्यामध्ये काम करणारे आहेत. कारण बाळासाहेब ठाकरे, आर.के. लक्ष्मण, राज ठाकरे अशी काही मोजकीच नावं याच्यामध्ये आहेत. शीत फडणवीस आहेत. तर यानं ती जोपासत बरीच अर्कचित्र त्यांनी केलेली आहेत. मोठमोठ्या व्यक्तींची, राजकीय व्यक्तींची, अभिनेत्यांची, सामाजिक व्यक्तींची अशी अर्कचित्र तयार केलेली आहेत. त्याच्यामध्ये माननीय उदयनराजे भोसले यांचं देखील त्यानं प्रत्यक्षासमोर बसून त्यांचं अर्कचित्र केलं होतं आणि ते त्यांना दिलेलं आहे. तसेच शरद पवारांचं दिलेलं आहे. त्यानंतर नितीन गडकरी साहेबांचं दिलेलं आहे. योगी आदित्यनाथ यांचं दिलेलं आहे. अशोक सराफ, एकनाथ शिंदे साहेबांचं, त्यानंतर फडणवीस साहेबांचं अशी बरीच अर्कचित्र दिलेली आहेत. आणि विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियन बॉलर जो आहे ब्रेट ली, त्यालाही प्रत्यक्ष भेटून त्यानं त्याचं चित्र दिलेलं आहे. तसेच तो सर्वसामान्य व्यक्तींचे देखील अर्कचित्र बऱ्याच वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये काढत असतो आणि अगदी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अर्कचित्र काढण्यामध्ये त्यानं इंडिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड याच्यामध्ये त्याची नोंदणी देखील झालेली आहे. आणि ही कला एका वेगळ्या उंचीपर्यंत घेऊन जाण्यासाठी नक्कीच त्याचा प्रयत्न असेल. नमस्कार, मी प्रवीण शिंदे, अभिरक्षक, श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा. आज 18 मे जागतिक संग्रहालय दिन हा सर्व जगभर साजरा करत आहोत. त्याप्रमाणे आपण छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा येथे हा दिन आपण साजरा करतो. त्यानिमित्त चित्रकार युवा हे आज त्यांनी चित्र काढलेले आहेत, त्याचे आपण इथे प्रदर्शन भरवले आहे आणि हे सर्व प्रेक्षकांना विनामूल्य ठेवण्यात आलेलं आहे. तरी मी सर्व सातारकरांना आवाहन करू इच्छितो की आपण संग्रहालयात येऊन त्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमाला जे आपण आत्ता हे गॅलरीचं दीपप्रज्वलन केलं, ऋषिकेश उपाळीकर यांचे आर्ट हे जवळजवळ अख्ख्या भारतात म्हणजे महाराष्ट्र आणि दिल्लीपर्यंत यांचं आर्ट पोचलेलं आहे आणि ते असंच जागतिक पातळीवर जावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. जय शिवराय. नमस्कार. आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आज छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये छोटासा कार्यक्रम झालेला आहे आणि या ठिकाणी आर्ट गॅलरीचं ओपनिंगसुद्धा केलेलं आहे. संबंधित जो चित्रकार आहे हा यंग जनरेशनमधला आहे आणि अशा युवकांनी अशा प्रकारचं जे चित्रीकरण केलेलं आहे ते उत्कृष्टच आहे आणि या बाबतीत त्यांनी शासनाने सुद्धा याची चांगल्या प्रकारे दखल घेऊन संबंधित युवा वर्गांना चांगलं प्रोत्साहन द्यावं यानिमित्त मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पिढीजात त्यांची जी काय शक्यता आहे त्या शक्यतेतनं आजोबा वडील यांच्यापासून जे काय कलात्मक
गुण त्याच्याकडे आलेले आहेत. त्या दृष्टीनं त्यानं अर्कचित्र ह्या प्रकारातलं अतिशय चांगली मांडणी केलेली आहे, कॅरिकेचर्स या शक्यतेतली. आणि या सगळ्या मान्यवरांची जे म्हणजे राजकारणी धुरीण असतील किंवा ॲक्टर असतील, क्रिकेटर असतील, यांच्यापर्यंत तो व्यक्तिशः पोचलेला आहे. ओरिजिनल वर्क त्यांच्यापर्यंत त्यानं पोचवलेली आहेत. यातून त्याच्या कलात्मक प्रवासाची अतिशय चांगली सुरुवात आपल्याला दिसते आहे. या दृष्टीनं सातारमधल्या शासकीय संग्रहालयाचा जो प्लॅटफॉर्म त्याला आर्कॉलॉजी डिपार्टमेंटच्या माध्यमातून आणि शिंदे सरांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. तर त्याबद्दल आणि ह्या प्रदर्शनाबद्दल त्याला शुभेच्छा देतोच. त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. ही सगळी अर्कचित्र जी आहेत ती अगदीच वाखाणण्यासारखी आहेत. म्हणजे त्याच्या वयाचा विचार केला तर कलात्मक मूल्य त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आढळतं. म्हणजे आरके लक्ष्मण असतील, बाळासाहेब ठाकरे असतील किंवा सिद्ध फडणीस असतील, अशी जी काय दिग्गज मंडळी आहेत यांनी म्हणजे यांच्याही ज्या काही आपल्याला चित्रप्रतिमा दिसतात तशा पद्धतीचा त्याचा भविष्यातला हा प्रयत्न, आजच्या प्रयत्नानुसार त्याच्या भविष्यातली वाटचाल नक्कीच आपल्याला चांगली होईल असं दिसतंय. तर या सगळ्या आजच्या ॲक्टिव्हिटीच्या निमित्तानं त्याला, त्याच्या कुटुंबियांना आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.